की व्याधीचा आश्रय हा रुग्ण आहे. आपण चिकित्सा देताना केवळ व्याधीला चिकित्सा देऊच शकत नाही. जसं रसादी गुणांच्या बाबतीत म्हटलंय की रस, वीर्य, विपाक, गुण इत्यादी जे धर्म आहेत सगळे हे द्रव्याच्या आश्रयाने आहेत. त्यामुळे एखाद्या ठिकाणी कुठल्याही रसाचा प्रयोग करायचा असेल तर त्या रसाचा आश्रय असणाऱ्या द्रव्याचा प्रयोग करायला लागतो. कुठल्याही गुणाचा प्रयोग करायचा असेल तर त्या गुणाचा आश्रय असणाऱ्या द्रव्याचा प्रयोग करायला लागतो. तर जी गोष्ट आश्रयाने राहते तिला आश्रयाच्या रेफरन्स, फ्रेम ऑफ रेफरन्स मधून काढून स्वतंत्रपणे तुम्ही तिच्याकडे बघूच शकत नाही. ते बघणं अपूर्ण होतं. व्याधीचा आश्रय हे जर शरीर आणि मन म्हणजे रुग्ण देह हा जर व्याधीचा आश्रय असेल तर त्या आश्रयाची दखल न घेता केवळ व्याधीचं निदान पंचक जाणून केवळ विकार प्रकृती, हेतू समुत्थान आणि अधिष्ठान हे जाणून संपूर्ण चिकित्सा होऊच शकत नाही. कारण चिकित्सा तुम्ही रुग्णावर करणार, रुग्णनिरपेक्ष व्याधीवर चिकित्सा करता येत नाही. आणि म्हणून चिकित्सा सखोल होणं, प्रिसाईज होणं हे केवळ व्याधी ज्ञानावर लिमिट होत नाही. व्याधी ज्ञानावर ते खूपच अवलंबून आहे. पण व्याधीच्या पलीकडे उरलेला जो आश्रय आहे त्याच्या विशेष ज्ञानावर सुद्धा चिकित्सा अतिशय अवलंबून आहे. आणि जो व्याधीचं उत्तम ज्ञान झाल्याशिवाय तर चांगला चिकित्सक होऊच शकत नाही. परंतु त्या व्याधी ज्ञानाच्या पलीकडे उर्वरित फॅक्टर्स जे आहेत सगळे, दोष, देश, बल, काल इत्यादी, त्यांचंही ज्ञान करून घेतलं आणि या दोन्हीची उपस्थिती ठेवून त्याच्यासाठीची योग्य चिकित्सेपर्यंत पोहोचता आलं तर ती सम्यक चिकित्सा होऊ शकते. आणि याच्यासाठी निदान आणि चिकित्सेमध्ये विमानस्थान याला एक स्वतंत्र महत्वाचं अस्तित्व आहे. आता ह्याच्यामधला दोष हा जो शब्द आहे, दोषाचं विशेष ज्ञान, तर आपल्याला असं वाटू शकतं की दोषाचं विशेष ज्ञान म्हणजे व्याधिकारक ती संप्राप्ती घडवणाऱ्या जो कारक दोष आहे, प्रकुपित दोष आहे, तेवढ्याच विशेष ज्ञान. तर असंही नसतं. शरीरामध्ये जेवढा म्हणून दोष आहे तो सर्वच्या सर्व दोष प्रकुपित होऊन एखाद्या संप्राप्तीला कारक झालेला नसतो. आता आपण निदान करतो तेव्हा आपण काय करतो, समोर असलेली जी संप्राप्ती आहे त्या संप्राप्तीला चोदना देणारा, ती संप्राप्ती घडवणारा जो प्रकुपित किंवा कारक दोष आहे त्याचे गुण हेतूंचा अभ्यास करतो. म्हणजे काय, त्या दोषांच्या स्वभावापर्यंत किंवा गुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. त्याची विविध लक्षणांवरून वगैरे त्या दोषांचं विकृत कार्य करण्याचा, कुठल्या प्रकारची विकृती निर्माण करण्याचा स्वभाव त्या दोषांमध्ये आलाय हे बघतो. त्या विकारकारी दोषांचं आपण प्रमाण बघतो. ते बहुदोष असतील तर शोधन केले पाहिजेत, अल्पमात्रेतले असतील तर काय केलं पाहिजे वगैरे. तर व्याधीला कारक आपण दोष पाहतो. पण त्याच्या पलीकडे सुद्धा शरीरामध्ये व्याधीला कारक न झालेलाही पुष्कळ दोष असतो. एकूण शरीरामध्ये दोषमान किती आहे, दोषसंचय किती आहे, ह्याचं जजमेंट येणं हे अत्यंत गरजेची गोष्ट असते. एकूण शरीरामध्ये दोषसंचय किती आणि दोष प्रभाव काय, तो दोष प्रभाव सांगण्यासाठी हे विमानस्थान आहे. विमानस्थानातला हा पहिला अध्याय. मग तो दोष प्रभाव काय आहे, तो सगळ्यात महत्वाचा आपण पाहिला की वात, पित्त, श्लेष्मा हे जे 3 दोष आहेत ते प्रकृतीभूता शरीरोपकारका भवन्ति. ते प्रकृतीभूत असतील तर शरीरोपकारक आहेत आणि ते विकृत झाले तर शरीरामध्ये विविध प्रकारचे विकार निर्माण करू शकतात. म्हणजेच एकूण एखाद्या व्यक्तीमध्ये जो काही दोष उपस्थित आहे, दोषदृष्टी भवेत वैद्य, शरीरामधल्या दोषांची स्थिती कळायला पाहिजे. म्हणजे काय कळायला पाहिजे, तर शरीरामध्ये दोषांचं प्रमाण किती आणि त्यांचा स्वभाव कसा आहे, ते प्राकृत कार्य करण्याच्या स्वभावाचे आहेत का ते विकार करू शकतील अशा प्रकारचं स्वभाव वैषम्य त्यांच्यामध्ये आलेले. प्रमाण बघताना आपण हे बघतो की ते प्राकृत मानामध्ये आहेत का ते स्वतःच्या प्रमाणाला क्रॉस करतील, लिमिट क्रॉस करतील एवढ्या अति प्रमाणामध्ये त्यांचा क्षय झालेला आहे किंवा वृद्धी झालेली. बरोबर आहे.
हा दोष प्रभाव तुम्हाला कशातून समजणार आहे? हा दोष प्रभाव तुम्हाला कशातून रेग्युलेट करता येणार आहे? सगळ्यात महत्वाची ती गोष्ट आहे. प्रकृती स्वरूप दोष असू दे नाहीतर विकृती स्वरूप दोष असू दे, हा जो परिणाम आहे शरीरातला, तो तुम्हाला बाह्य हेतूंमधून जाणून घ्यायचा आहे. आणि ते बाह्य हेतू जे आहेत त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा हेतू जो आहे, जो साक्षात दोष जनन करू शकतो, तो आहे आहार. आणि त्या विशेष करून आहाराच्या बाबतीत, मग त्या आहाराचं जर सम्यक उपयोजन झालेलं असेल तर प्राकृत स्वरूपाचे दोष निर्माण होतील. प्राकृत स्वरूपाचे दोष धातू मल राहतील सम्यक गतीमध्ये. म्हणून अलीकडे म्हटलेले की ते सम्यक उपयुज्यमानाः रसाः शरीरम यापयंती. शरीरम यापयंती म्हणजे काय? दोष धातू मला मूलम ही शरीरम असं असेल आणि शरीराचं अनुवर्तन, स्वास्थ्याचं अनुवर्तन करणं किंवा ते अविकृत ठेवणं ही जर दोषांची मुख्यत्वे जबाबदारी असेल, तर रसाः सम्यक उपयुज्यमानाः शरीरम यापयंती म्हणजेच ते दोष धातू मलादींचं साम्य ठेवतात, म्हणजेच ते दोष अविकृत स्वरूपात ठेवतात. कारण दोषांना बायपास करून कुठल्याच शरीरभावाचं साम्य किंवा विकृती संभवत नसते. ती दोषांच्याच मधून घडत असते. दोषच हे कुठे ना कुठे त्याला कारणीभूत असतात. म्हणून दोष सगळ्यात मूळ किंवा मुख्य आहे. म्हणून वाग्भटांनी पण जे म्हटलेलं आहे की विकृता विकृता देह घंती ते वर्तयंतीचे, ते त्याचसाठी म्हटलेले. आणि म्हणून आपण हा रसप्रभाव जाणून घेतो म्हणजे काय जाणून घेतो? तर कुठल्या पद्धतीने रसांचं उपयोजन केलेलं आहे की ज्याच्यामुळे याच्या शरीरामधल्या दोषांचा प्रभाव किंवा स्वभाव, दोष धातू मलांचा स्वभाव हा शरीराच्या स्वास्थ्याचं अनुवर्तन करण्याचा झालेला आहे का शरीर बिघडवण्याचा झालेला आहे? हे जेव्हा तुम्ही बघायला शिकता तेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की आत्ता उपस्थित असलेला व्याधी जेवढ्या विकृत दोषाने केलेला आहे त्या पलीकडेही या व्यक्तीमध्ये किती विकार होण्याची संभावना आहे, किंवा हा विकार किती अधिक बलवान होऊ शकतो. लक्षात येते? आपण केस हिस्ट्री जेव्हा घेतो, सगळे विद्यार्थी दवाखान्यामध्ये जात असतील असं मी गृहीत धरते, जेव्हा आपण केस हिस्ट्री घेतो तेव्हा आपण आपल्या परीने पुष्कळ प्रकारचे विषम हेतू विचार, हे अपथ्य, हे अपथ्य, हे अपथ्य. उपस्थित ज्या व्याधीसाठी तो आलेला आहे किंवा जी संप्राप्ती आत्ता आपल्याला ऍड्रेस करायची, त्या संप्राप्तीला जो कारक दोष आहे, तो कारक दोष बिघडवण्यामागे म्हणजे या संप्राप्तीचा बाह्य हेतू ज्यांनी त्या दोषाला बिघडवलं, तो काही ते सगळं अपथ्य नसतो. ठराविकच त्यातले काहीतरी हेतू, कुठले तरी सन्निकृष्ट हेतू, कधी कधी सन्निकृष्ट विप्रकृष्ट हेतू, एखादा व्यंजक हेतू, असं कुठल्या तरी प्रकारचा हेतू हा आत्ताच्या संप्राप्तीला कारक होईल अशा पद्धतीने त्यांनी दोषाला उद्युक्त केलेलं असतं. पण तरीही उरलेलं जे अपथ्य आहे हे गौण आहे का? जे हेतू आपण पाहतो ते हेतू आपल्याला हे सांगतात, विशेषतः आहारातले हेतू, की ही व्यक्ती रसांचं उपयोजन सामान्यपणे कुठल्या तऱ्हेने करते. रसांच्या पलीकडे विहारातले हेतू, मानस आणखीन काही गोष्टी असतील, कालाविषयीच्या काही गोष्टी असतील, या सगळ्यांना त्यांचं त्यांचं महत्व आहेच. पण सर्वात महत्वाचा हेतू, मुख्य हेतू हा मोठ्या प्रमाणात आहार आहे. याचं कारण असं आहे की या पांचभौतिक देहामध्ये जे काही सतत उत्पन्न करणं, पोषण करणं, हे साक्षात द्रव्याचं उत्पत्ती जी आहे त्याच्यासाठी द्रव्यच लागतं. त्यामुळे दोष धातू मल शरीरात बरे वाईट जे काही तयार व्हायचे ते सगळ्यात मुख्यत्वे अन्नातून तयार होतात. उरलेल्या ज्या गोष्टी आहेत ते फॅक्टर्स हे ही प्रोसेस अफेक्ट करतात. आहारामधून दोषजनन अधिक होईल का सम्यक स्वभावाचे दोष होतील, मल अधिक उत्पन्न होतील का प्रमाणात उत्पन्न होतील, असलेले दोष त्यांचं विलयन होईल, प्रकुपित होतील का क्षमावस्थेत जातील, हे अफेक्ट सिच्युएशन दोषांची अफेक्ट करणं हा रोल बाकीच्या हेतूंचा जास्त आहे. साक्षात दोष जननासाठी साधी गोष्ट आहे, द्रव्याची वृद्धी व्हायची तर त्याला द्रव्य पाहिजे शरीरात जाणारा, आणि त्यामुळे सगळ्यात मुख्य कुठला हेतू असेल तर तो आहार आहे. आणि त्याच्यामुळे आपण जे काही हे परीक्षण करतो सगळं,
पथ्याचे अपथ्याचे जे माहिती गोळा करतो ह्याच्यातून आपल्याला काय मिळतं? आपल्याला मिळतं की ही व्यक्ती सामान्यतः रसांचं उपयोजन कसं करते. आपण पाहिलं होतं की इथे रस शब्द का बरं आलेला तर रस हा दोन प्रकारे द्योतक आहे. एक रस हा गुणवाचकही शब्द येतो आणि इथे रस म्हणजे रसां काय ते सम्यक उपयुज्यमान हा रस हा म्हणजे काय तर सम्यक उपयुज्यमान आहार अशा अर्थाने पण आहे. तर ते आहार्य जो एक नेहमीचा द्रव्यादी रसभेदी वगैरे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कायम येऊन गेलेला जो भाग आहे तीच गोष्ट आहे की द्रव्य ज्ञान द्रव्य अपरिसंख्येय आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्यांच्याविषयीचं ज्ञान करून घेण्यासाठी कुठेतरी तुम्हाला त्यांचं ग्रुपिंग केल्याशिवाय ऑप्शन नाही आणि ते ग्रुपिंग करण्यासाठी त्यांचा एकूण स्वभाव हितत्व किंवा काय त्यांचा परिणाम आहे हे समजण्यासाठीचं एक माध्यम म्हणून रसांच्या आधारे त्याचा विभाग केला जातो आणि म्हणून इथे रसांवरून आपण जो अर्थ घेणार आहोत तो गुणसमुच्चय म्हणून जसा घेतो तसाच तो आहारविषयक गुणसमुच्चय मुख्यत्वाने आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. मग हे सम्यक उपयुज्यमान योग्य प्रकारे रसांचं उपयोजन म्हणजेच हितकर पद्धतीने योग्य पद्धतीने आहाराचं उपयोजन हे शरीराचं यापन करतं आणि मिथ्या उपयोग झाला तर तो शरीराचं हनन करतो किंवा नाश करतो असा शब्द न वापरता त्यांनी म्हटले दोष प्रकोप आहे. त्यामुळे शरीराचं कुठलंही बरं वाईट करणं बिघडवणं ही गोष्ट कुठलंही मिथ्या हेतू रसांचा असू दे कशाचाही असू दे हा थेट करू शकत नाही. त्याला माध्यम एकच आहे. तो जे काही करतो तो दोष बिघडवतो. शरीराचं जे काही बिघडवायचं ते दोष बिघडवणार. बाहेरचा हेतू फक्त दोष बिघडवण्यापर्यंत जातो. इवन दुष्य वैगुण्य दुष्य विकृती वगैरे ज्या निर्माण होतात ना त्या सुद्धा दोषांसहच होतात. म्हणजे आता खूप अभिषंधी दधी इत्यादी सारखे हेतू असतील दधी गुड क्षीर वगैरे आपल्याला माहित आहेत मेहाचे आणि त्याच्यामध्ये खूप अबद्ध द्रव अशा स्वरूपाचं मांस मेदाचा उपचय झालेला असतो. पण तो त्या बहु अबद्ध भरपूर द्रव असणाऱ्या श्लेष्म्याला बायपास करून झालेला नसतो. मांस मेद जेव्हा अशा प्रकारचे होतात तेव्हा आधी श्लेष्मा तशा प्रकारचा होत असतो आणि तशा प्रकारचा श्लेष्मा आहे तशा प्रकारचे धातू पण जनन होत जातात. कारण शेवटी दोष हे सर्वव्यापी आहेत आणि आश्रयाश्रयी संबंध याचसाठी आलेला आहे की मांस मेद यांचं द्रवत्व यांचं अबद्धत्व हे त्याच्या स्थानी जो श्लेष्मा आहे तो श्लेष्मा बिघडल्याशिवाय डायरेक्ट धातू बिघडले ही गोष्टच घडू नाही शकत. आणि त्यामुळे रसांचं जे उपयोजन आहे ते मिथ्या झालं तर त्याचा प्रभाव कुणावर आहे मुख्यत्वे तो दोषांवर आणि दोष बिघडले की सर्व शरीर त्याच्यातून बिघडायला सुरुवात होते. लक्षात येतंय प्राकृत स्वरूपाची हानी होणं विगण स्वरूपाचे कुठलेही धातुमल होणं ही गोष्ट आणि प्रत्यक्ष त्याच्यात नंतर दोषांनी स्थानसंशय करून समूर्छना होऊन व्याधी उत्पन्न होणं इथपासून कुठल्याही दोषांची कुठल्याही पातळीपर्यंतच बिघडणं हे दोषांच्याच द्वारे होतं. त्याच्यामुळे रसांचा प्रभाव काय आहे किंवा आहाराच्या उपयोजनाचा प्रभाव काय आहे. सम्यक पद्धतीने उपयोजन केलं तर शरीर यापन होईल. मिथ्या पद्धतीने उपयोजन झालं तर दोषप्रकोप होईल. म्हणजेच आपण जेव्हा रुग्ण पाहतो तेव्हा आविष्कृत व्याधीच्या पलीकडे सामान्यपणे त्याचं रसांचं उपयोजन करण्याचा स्वभाव काय आहे या व्यक्तीचा हे लक्षात घेणं अधिक गरजेचं आहेच. आणि आत्ताच्या व्याधीची चिकित्सा करायला त्याला कारक असलेलं अहित गोष्टीचा त्याग तर करायला सांगावंच. पण अन्यथाही जे जे अहितकर आहे त्या व्यक्तीनुसार त्याचं क्रमशः त्याग करणं किंवा त्याचं प्रमाण कमी कमी करत नेणं हे गरजेचं असतं. याच्यातून त्या व्यक्तीचे आपल्याकडे जी चिकित्सा सांगितलेली ती फक्त उत्पन्न व्याधींच्या शांतीसाठी नाही. अजातानाम अनुत्पत्ती जे व्याधी उत्पन्नही झालेले नाहीयेत ते उत्पन्न होऊच नाहीयेत म्हणूनही चिकित्सा आपण करतो म्हणूनही आपण रुग्णांशी बोलतो
आणि ते सांगण्यासाठी जेवढे म्हणून आपण अहितकर गोष्टींचा त्याग करतो, त्याच्यातली एक खूप महत्वाची गोष्ट आहे की रसांचं उपयोजन सम्यक हितकर पद्धतीने कसं होईल याविषयीची समज त्या त्या रुग्णाच्या स्थितीनुसार, त्याच्या त्याच्या समजेनुसार त्याच्यामध्ये निर्माण करणं हे आपल्याला गरजेचं असतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याला हे जजमेंट घेणं महत्वाचं असतं की एकूण या व्यक्तीच्या शरीरामधल्या दोषांचा स्वभाव कसा आहे. कसा आहे म्हणजे काय, ते आहाराच्या सम्यक उपयोजनातून आणि अन्यही समहेतूंमुळे ते प्राकृत स्वरूपाचे शरीर उपकारक स्वरूपाचं कार्य करण्याकडे अधिक झुकणारे आहेत का मिथ्या उपयोजनातून किंवा अन्यही अनुषंगिक विषम हेतूंमुळे साधारण या व्यक्तीमधले दोष हे कधी ना कधी आज न उद्या याला कुठले ना कुठले विकारच करण्याच्या स्वरूपाचे आहेत. हा व्यवच्छेद व्याधी ज्ञानाच्या सह ऍडिशनल त्या त्या व्यक्तीविषयी होणं हे आपल्याला हे रसविज्ञान सांगतं, ह्याचं महत्व काय. मग त्यांनी पुढे रसांमुळे दोषांचं जनन कसं होतं हे सांगितलेलं आहे. मग त्याच्यानंतर सांगितलं की रसदोष सन्निपात, रस आणि दोष यांचा जेव्हा सन्निपात होतो तेव्हा समान गुण भूयिष्ठ जे असतात ते वर्धन करतात आणि विपरीत गुण भूयिष्ठ जे असतात ते शमन करतात. क्षय करतात असं म्हटलेलं नाही. त्याच्याविषयी मी गेल्याही वेळी सांगितलं की 6व्या सूत्रात सुद्धा आणि 7व्या सूत्रात सुद्धा रसांच्या उपयोजनातून दोषांचं जनन होतं आणि दोषांचं शमन होतं असे शब्द वापरले. दोषांचं जनन होतं आणि दोषांचा क्षय होतो असा शब्द आलेला नाही. लक्षात येतंय. दोष जनन होण्यामध्ये कुठल्या कुठल्या पॉसिबिलिटीज आहेत. एक, क्षीण झालेल्या दोषाचं सम्यक जनन होणं. दोन, नित्य शरीरामध्ये शीर्यतेतच शरीरम, नित्यच शरीर क्षीयमाण असतं. दोष धातू मलांचं पोषण नित्य होण्याची गरज असते. त्यामुळे ज्याच्यामध्ये समदोषत्व आहे त्याच्याही मध्ये नित्य समस्वरूपाचं प्राकृत स्वरूपाच्या दोषाचं पोषण होणं ही गरजेचीच गोष्ट आहे. त्यामुळे त्या त्या दोषांचं सम्यक जनन ही गोष्ट पण ह्याच्यामध्ये आली. लक्षात येतंय. क्षीण झाला असेल तर यथायोग्य जनन करणं ही गोष्ट पण आली. समप्रमाणात असेल तर समस्वरूपामध्ये योग्य प्रकारे जनन करून त्याचं पोषण होत राहील ही पण गोष्ट आली. आणि अतिरिक्त उपयोगातून प्रमाणतः दोषाचं वर्धन होत जाणं, अधिक अतिरिक्त प्रमाणात दोष जनन होतंय म्हणजे दोष वृद्धी होती जी विकाराला कारण ठरू शकेल. अशा प्रकारचं दोष जनन सुद्धा येतात. मग मधुराम्ल लवणांचा यथायोग्य उपयोग केला गेला, सम्यक उपयुक्त झाले, सम्यक उपयोजना झाली तर काय होणार आहे त्या व्यक्तीमध्ये. कफ क्षीण असेल तर कफाचं वर्धन होईल, वातवृद्ध असेल तर वाताचं शमन होईल. पण समस्थितीत असलेला वात त्यांनी क्षीण होईल का सम्यक उपयुक्त मधुराम्ल लवण असतील तर. नाही होणार. सम्यक उपयुक्त मधुराम्ल लवण असतील तर प्रमाणातला कफ हा खूप अधिक वाढेल का. नाही वाढेल. मग हे सम्यक उपयोजना म्हणजे काय. फक्त मधुराम्ल लवण रसाचा आहार कुठलाही घेतला म्हणजे तो सम्यक असेल असं होत नाही. मग हे सम्यकत्व आणि मिथ्या समजून घ्यायचं म्हणजे फक्त रस समजून कुठल्या रसाचा आहार आहे एवढंच समजून पुरणार नाही. अल्टिमेटली ते रस ज्या आश्रयाने आहेत, ज्या पद्धतीने सेवन केले जातात त्याचा उदर्क विशेष तुम्हाला मी सांगितलं होतं. तुम्ही आहाराच्या अन्नपान चतुष्टामध्ये वाचाल की आहाराचा उदर्क विशेष काय आहे. हित अहित. हित प्रभाव म्हणजे आहाराचा प्रभाव काय, सॉरी हा आहाराचा प्रभाव हा आहे की हित उदर्क किंवा अहित उदर्क. अल्टिमेटली कालांतराने एकूण या आहाराने शरीरातलं हित काहीतरी घडणार आहे म्हणजे स्वास्थ्य सांभाळलं जाणार आहे का विकार उत्पन्न होणार आहे. मग सम्यक त्याची अजून एक तुम्हाला एक कनेक्शन सांगून ठेवते की तुम्ही 3 प्रकारची द्रव्य पाहिलीत पहिल्या अध्यायामध्ये. किंचित दोष प्रशमनम, किंचित धातु प्रदूषणम,
स्वस्थ वृत्तो मतंकिंचित. तर ह्याच्यामध्ये दोष प्रशमन करणारे आणि स्वस्थ वृत्त हित अशा प्रकारची, म्हणजेच जी शील, विशेषतः स्वस्थ वृत्त हित द्रव्य ही शीलनीय म्हणून आलेली आहे, त्या त्या वर्गांमध्ये श्रेष्ठ म्हणून आलेली आहे, त्यांचं सम्यक उपयोजन करत असाल तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, तुम्हाला रसांचा प्रभाव हा शुभ स्वरूपाचाच मिळणार. शुभ स्वरूपाचा म्हणजे काय, शरीरम यापयंती. मग शरीरम यापयंती हे कधी घडू शकणार आहे, जेव्हा त्या रसांमुळे दोष प्रकृतीभूत अशा स्वरूपाचे उत्पन्न होते. म्हणजेच मधुराम्ल लवण, आपण एक उदाहरण म्हणून एवढेच 3 घेतोय, हे क्षीण वायूला स्वप्रमाणात वृद्ध वायूला कमी करून प्रमाणात आणतील, पण प्रमाणात असलेल्या वायूला क्षीण करवणार नाही. क्षीण कफाला प्रमाणात आणतील, प्रमाणात असलेल्या कफाचं अनुवर्तन करतील, त्याचं वर्धन होऊ देणार. या उलट जो तिसरा प्रकार आहे धातू प्रदूषण, हा जो स्वभाव आहे किंवा ज्याला वाग्भटांनी शमनम कोपनम स्वस्थहितम, तर कोपन स्वभावाची जी द्रव्य ती मात्र कशी असतील, तशा प्रकारच्या रसांचा जर उपयोग केला गेला, म्हणजे अशा स्वभावाच्या द्रव्यांचा आहाराचा त्या रसांचं उपयोजन झालं, तर मात्र मधुराम्ल लवण रसांचा वापर हा कफवर्धक ठरेल, प्रमाणतः कफाला अधिक वाढवेल आणि जो कफ विकार करण्याच्या प्रवृत्तीचा झालेला असेल. फरक लक्षात येतोय का तुमच्या, की रसांचा जो प्रभाव आहे हा दोन्ही तऱ्हेचा दिलेला आहे, दोष जनन करणं आणि दोषांचं शमन करणं. दोष जनन हे शुभ कर्म म्हणूनही घडू शकेल, अशुभ कर्म म्हणूनही घडू शकेल. रस सम्यक उपयोजन झालेलं असेल तर हे शुभ कर्म म्हणून घडेल, रसांचं मिथ्या उपयोजन झालेलं असेल तर दोषांचं जनन हे अशुभ म्हणजे विकाराला कारण होईल, अशा प्रकारचं दोष जनन त्याच्यातून होईल. दुसरी गोष्ट, जनन आणि शमन शब्द का वापरले, कारण जनन होण्यामध्ये शुभ कर्मानी यथायोग्य जनन आणि अशुभ कर्मामध्ये प्रमाणतः नुसता चय होणं आणि प्रकुपित अवस्थापन येणं, हे सगळं जनन शब्दाने कव्हर होऊ शकतं. म्हणून दोषांचं जनन होतं, दोष उत्पन्न होतात असा शब्द वापरलेला आहे. आहार द्रव्य साक्षात एखादा भाव, सर्वदा सर्व भावानां सामान्य वृद्धी कारणम, तुम्हाला माहितीये, आहार घेणं एखाद्या भाव पदार्थाचं ग्रहण करून कुठल्या तरी गोष्टीचा आहारातून दोषांचा क्षय झाला अशी गोष्ट ऍक्च्युली संभवत नसते. आहारातून दोषाचं काही प्रमाणात जननच होणार. म्हणून मधुराम्ल लवण हे खऱ्या अर्थाने दोषाला क्षीण करतात असा शब्द न वापरता दोषांचं शमन करतात असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे ते वाढलेल्या दोषाचं शमन करतील, परंतु आहार घेत राहणं ही गोष्ट दोषाला क्षीणावस्था आणणार नाही. लक्षात येते. अनशन, अतिरिक्त लंघन, अत्यंत प्रमिताशन किंवा अत्यल्प प्रमाणामध्ये अतिशय रुक्ष आसन हे दोषक्षयाचे हेतू ठरू शकतात. पण आहार घेणं हा कधी आहार व्यवस्थित घेत असेल मात्रेने तर त्या रसांचं उपयोजन हे कधीही दोषक्षयाचा हेतू ठरू शकत नाही, प्रमाणतः कमी क्षीण दोषत्व त्यांनी येऊ नाही शकत. कारण तुम्ही काहीतरी भावपदार्थाचं ग्रहण करताय, त्याच्यातून भावपदार्थांचं जनन होत राहतं कमी अधिक प्रमाणात. म्हणून तो जनन आणि शमन असे प्रश्न शब्द तिथे वापरले गेले. याविषयी जरी तुम्हाला काही मी म्हणत असले, आता सांगितले, मला असं वाटतं की मी पुरेसं विशद केलेलं आहे, पण तरी तुम्हाला हे समजलं नाही किंवा काही याच्याविषयी प्रश्न वाटला तर तुम्ही ग्रुपवर पाठवून ठेवा. हा जो आपल्याला इतरत्रही सांगितलेला आहे की अत्रेय भद्र काप्येमध्येही झालेलं आहे की द्रव्य ही अनंत असतात आणि विशिष्ट द्रव्याचा, प्रत्येक द्रव्याचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्यापेक्षा त्यांचं काहीतरी आपल्याला ग्रुपिंग करता आलं आणि त्या द्रव्याच्या बऱ्याचशा जो तर्काने समजू शकेल अशा स्वभावापर्यंत पोहोचण्यासाठीच सगळ्यात महत्वाचं टूल म्हणजे रस आहे. एकूणच गुण हे आपल्याला द्रव्याच्या मॅक्सिमम एक कॉमन स्वभावापर्यंत पोहोचवतात आणि फक्त विशेष जे ते त्या द्रव्याचे स्वतंत्रपणे जाणून घ्यावे लागतात. जो बराचसा कॉमन भाग आहे तो आपल्याला त्याच्या धर्मावरून समजतो, पण त्या धर्मांपर्यंत सगळ्यात पोहोचण्याचं पहिलं टूल हे रस आहे.
सो रसांवरून तुम्हाला गुणांचं अनुमान करता येतं, वीर्याचं अनुमान करता येतं, विपाकाचं अनुमान करता येतं, समान प्रत्यारब्ध द्रव्य, विचित्र प्रत्यारब्ध द्रव्य, त्याला अपवाद कशी होतात हे सगळं तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे तिथे जे कारण आहे तेच इथे कारण आहे, की ही व्यवस्था रस आणि दोषांचा सन्निपात झाला असता, म्हणजे आहाराचं उपयोजन केलं असता त्याचा दोषांवर परिणाम काय होईल हे द्रव्यतः स्वतंत्र स्वतंत्र सांगत राहणं तर हे नेव्हर एंडिंग होत. म्हणून त्याला एक व्यवस्था बसवण्यासाठी 6 रस असतात, 3 दोष असतात आणि ह्यांचा परस्पर संबंध शरीरामध्ये आल्यावर काय घडणारे दोषांवर परिणाम या पद्धतीने तुम्हाला हे गणित बसवून दिलेलं आहे. यांचा संसर्ग विकल्प विस्तार हा अपरिसंख्य असतो, आपण होऊ शकतो हे आपण पाहिलं. आता आपण काय पाहिलं त्याच्या पुढे एक सूत्र 9 जे होतं की एकेका रसाचा प्रभाव सांगितला. परंतु द्रव्य ही पांचभौतिक असतात आणि त्यामुळे प्रायः अनेक रसात्मक असतात. तर अनेक रसात्मक द्रव्याचा प्रभाव कसा बरं समजून घ्यायचा, तर काही नाही, एकेका रसाचा प्रभाव समजून घ्या, 1+1+1 करत न्या, सगळ्याचा मिळून जो येईल तो त्या द्रव्याचा स्वभाव असेल. तसंच दोषाचे एकेका दोषाचा स्वतंत्र स्वतंत्र समजून घ्या आणि अनेक दोष युक्त विकारामध्ये हे सगळं गाठोडं एकत्र असेल असं सिंपल अनुमान करा, असं गणित सांगितलं 9व्या सूत्रामध्ये. पण तो अपवाद, त्याला अपवाद आहे. सगळीकडेच काही 1+1=2 अशी गोष्ट काही घडत नसते. न तू एवं खलु सर्वत्र, अशाच प्रकारे सगळीकडे घडत नाही. का नाही घडत? नाही विकृती विषम समवेतानां नानात्मकानां परस्परेण च उपहतानां अन्यैश्च विकल्पनैः विकल्पितानां अवयव प्रभावानुमानेन एव समुदाय प्रभाव तत्वम अध्यवसातुं शक्य. आपण याची फोड करून घेऊ. ह्याच्यामध्ये जाणायचा विषय काय आहे? समुदाय प्रभाव तत्व. एखाद्या समुदायाने तयार झालेल्या गोष्टीचा प्रभाव म्हणजे स्वभाव. आपण गेल्या लेक्चरमध्येच पाहिलं की प्रभाव म्हणजेच स्वभाव, त्याची विशेष आयडेंटिटी, अशी शक्ती की जी निश्चितपणे फलित होते म्हणजे प्रभाव. तो कधी घडेल कधी नाही घडणार असं होत नाही. ही निश्चितपणे प्रत्ययाला येणारी, नियमाने प्रत्ययाला येणारी गोष्ट म्हणजे प्रभाव. तर समुदाय अनेक रसांचं द्रव्य असेल किंवा अनेक दोषांनी तयार झालेला व्याधी असेल, तर हा जो समुच्चय आहे या समुच्चयाचा स्वभाव कसा बरा असेल, म्हणजे समुदाय प्रभाव तत्व जाणून घेणं. अध्यवसाय याचा अर्थ काय? एखादी गोष्ट निश्चित करणं, त्याचा निर्णय घेणं. तर समुदाय प्रभाव तत्वाविषयीचा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की हे जे काही एकत्र आलेलं आहे त्याचा हा स्वभाव. हा निर्णय घेण्यासाठी आपल्याला काही परीक्षा करायला लागतील. त्या कुणाच्या करायच्यात? 9व्या सूत्रात सांगितलेले की जे समुदायामध्ये एकत्र आलेले वेगवेगळे घटक आहेत त्या सगळ्यांचा एक-एकट्याचा स्वभाव बघा आणि त्याची बेरीज करा. पण ते एक-एकटे असताना जसे वागतात तसेच ते एकत्र आल्यावर वागतील याची गॅरंटी प्रत्येक समुदायात नसते. कुठल्या समुदायांमध्ये ही गॅरंटी नसते? नाही विकृती विषम समवेताना. विकृती विषम समवेत, समवेत म्हणजे एकत्र आलेले. विकृती म्हणजे काय? ज्यांनी आपली प्रकृती सोडलेली आहे ती विकृती. मूळ जो स्वभाव आहे की मधुर रस म्हणजे असा वागेल, तो एखाद्या समुदायात गेल्यावरही तो तसाच वागत राहिला तर तो प्रकृती आहे. पण त्यांनी त्याचा स्वभाव सोडून दिला आणि तो वेगळंच त्याच्या स्वभावाच्या विपरीत कुठल्या तरी गोष्टीला तो तयार झाला अनुमोदन द्यायला. त्यांनी स्वतःचे काही मूळ स्वभावातल्या गोष्टी, गुण असतील, कर्म असतील त्यांनी सोडून दिली, तर तो विकृत झाला. असा कसा बदलला तू? असं घडतं की नाही? एखाद्या व्यक्ती संगतीने इतका चेंज होतो की आपल्याला ओळखू येत नाही हा मूळचा असा कसा होता. एखाद्या पॅच मध्ये सुद्धा एखादा व्यक्ती एखाद्या इन्फ्लुएन्स खाली गेल्यानंतर आपल्या स्वभावापेक्षा फार विपरीत वर्तन करतो.
तो इन्फ्लुएन्स जसा असतो तसा हा समुदाय, हा असा समुदाय झालेला आहे की ज्याच्यामध्ये सेपरेट आयडेंटिटी असलेली असताना ही गोष्ट, हा रस किंवा हा दोष जसं वर्तन करत होता त्याच्यापेक्षा तो आता काहीतरी वेगळंच वर्तन दाखवतोय, ही आहे विकृती. आणि विषम म्हणजे याचा अर्थ अगदी सोपा आहे, ज्याच्यामध्ये समत्व नाही. दोन गोष्टी एकत्र आल्या, मधुर आणि अम्ल हे दोन रस एकत्र आले, यांनी काय करायचंय? आम्ही कफाचं जनन करू, आम्ही पित्ताचं जनन करू, ह्याच्यावर त्यांचं एकमत होऊ शकेल. पण आम्ही वाताचं, सॉरी, आम्ही कफाचं जनन करू आणि आम्ही वाताचं शमन करू, ह्याच्यावर त्यांचं एकमत होऊ शकेल. पण पित्तावर आम्ही काय करायचं? रसदोष सन्निपात. तर मधुर आम्ल लवण, मधुर अम्ल संयोग आहे आणि त्याचा दोषांशी सन्निपात झाला. बरोबर आहे? तर समान गुण भूयिष्ठ, विपरीत गुण भूयिष्ठ ह्यांच्यानुसार त्यांचं काय होतं सांगितलं त्यांनी? अभिवर्धन किंवा शमन होतं. तर मधुर आम्लांनी समान गुण भूयिष्ठ व आहेच त्यांच्यामध्ये समान गुणाचे आहेत, या दोन्हीनी ते कफाचं वर्धन करतील. आणि वाताच्या विपरीत गुण किंवा विपरीत गुण भूयिष्ठ आहेत, वाताचं शमन करतील. परंतु पित्ताच्या बाबतीत काय करतील? मधुर आहे म्हणून पित्ताचं शमन होईल, आम्ल आहे म्हणून पित्ताचं वर्धन होईल. इथे काय ठरतं तर त्यांचं तुल्य बलाबलत्व कसं आहे. जर अम्ल हा त्याच्यामध्ये बलवान असेल, त्यांचं बल तुल्य नसेल, अम्ल हा बलवान असेल आणि मधुर हा अबल ठरला, तर समताकद राहिली का त्याची? समत्व राहिलं का त्या संयोगामध्ये? नाही राहिलं. आणि समत्व वैषम्य असल्यामुळे मधुर रसाचं कार्य तो दाखवू शकणार नाही. बरोबर आहे? किंवा आम्ल खूप अधिक असल्यामुळे तो स्वतःचं कार्य अधिक दाखवू शकेल. जे तुम्ही अन्यथा मधुराबरोबर गेल्यावर त्याचं काम थोडस, म्हणजे मधुरामला सम असताना पित्तावर काहीच केलं नाही त्यांनी. पित्ताचा प्रकोपही केला नाही आणि पित्ताचं शमनही केलं नाही. अशा अवस्थेत राहायचा निर्णय पण होऊ शकतो की नाही एखाद्या समुदायाचा? पण तसं नाही झालं. म्हणजे त्यांच्यातल्या वैषम्यानी तुम्हाला 1+1 लॉजिक तुमचं लागू पडलं नाही. हे दोन हेतू असतात. समुदाय जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्याच्यातल्या एकट्या गोष्टीचा आयदर स्वभाव बिघडलेला आहे किंवा तुम्ही 1+1 2 करू शकत नाही, कारण दोन्ही एका पॉवरचे नसतात. दोघांची स्ट्रेंथ वेगवेगळी असते, वैषम्य आहे. सगळ्यात अगदी सिंपल अर्थ विकृती विषम समवायात, विकृती विषम समवेत या शब्दाचा हा सगळ्यात सिंपल अर्थ आहे की समुदाय तत्व समजून घेण्यासाठी एकेकाचं तत्व जे आहे, एकेकाचा जो प्रभाव आहे त्याची बेरीज करायची आहे, पण तो प्रभाव समुदायात आल्यावर मूळचा राहत नाही, तो सोडून देतो, बिघडतो, किंवा तो त्याची ताकद पुरेशी दाखवू शकत नाही किंवा सगळे एका ताकदीने उपस्थित नसतात. आणि असं वैषम्य असल्यामुळे किंवा अशी स्वभाव विकृती असल्यामुळे समुदाय तत्वामध्ये नेमकं काय घडेल हे समजण्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळं टूल पाहिजे. परस्परेण च उपहतानाम, परस्परेण च उपहतानाम. परस्परेण उपहतानाम म्हणजे जेव्हा एकमेकांशी विरोधी स्वभावाचा गुण किंवा कर्म आहे, तर असाही अजेंडा असू शकतो, बाबा मी यात दखल देत नाही, तू तुझं काम कर, मी माझं काम करतो, माझ्या क्षेत्रात मी माझं काम करतो, तुझ्या क्षेत्रात मी तू तुझं काम कर, असाही समुदाय असू शकतो. आणि समुदाय असाही असू शकतो की जो एकमेकांवर कुरघोडी करतो आणि एकमेकांमध्ये एकमेकांच्या कार्यामध्ये बाधा उत्पन्न करतो. मग जो बलवान असतो तो दुसऱ्याचं कुठलं तरी कार्य अभिव्यक्त होण्यापासून थांबवतो. परस्परेणच्या उपहताना, एकमेकांना उपहत केल्यामुळे काही गुणांचं, काही कर्मांची अभिव्यक्ती आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आपण 1+1चं जे 2 अनुमान केलेलं असतं ते इथे बिघडू शकतं. अन्यैश्च विकल्पनैः विकल्पितानां.
विकल्पना याचा अर्थ वेगवेगळे वेगवेगळे फॉर्म्स. तर त्या समुदायाचे जे निरनिराळे फॉर्म्स असतात, वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावर जे संस्कारादी गोष्टी होतात, त्याच्या कल्पना होतात, त्याच्यामध्ये जे वैविध्य येतं, त्याच्यामुळे सुद्धा त्याच्या मूळ जे घटक आहेत त्यांच्या अनुमानावरून एकूण समुदायाचं अनुमान जाणता येत नाही. त्याच्यातला राहिला एक शब्द नानात्मकानं. तर चक्रपाणीची तुम्ही याच्यावरची टीका वाचायचा प्रयत्न करा, जमलं तर गंगाधराची वाचा. वाचली उत्तम, समजली आणखीन उत्तम, पण नाही समजली तरी काही घाबरू नका. मूळ सूत्राचा अर्थ आत्ता मी जेवढा सांगितलाय तेवढा आत्ता समजला तरी पुरेसा आहे. दोघांनी अन्वय लावताना एक महत्वाचा बदल केलाय, तो फक्त सांगते. चरक काय म्हणतो, विकृती विषम समवेत जे आहेत ही एक वेगळी क्रायटेरिया, ज्यांच्यामध्ये वरती 9व्या सूत्रात जे सांगितलंय की नाही, की एक अनेक रसांचं द्रव्य, तर एकेका रसाचा प्रभाव समजा, त्याची बेरीज करा आणि अनेक रसाच्या द्रव्याचा प्रभाव जाणून घ्या. फिनिश्ड. ह्याला म्हणायचं प्रकृती समसमवाय. आणि एकेका रसाच्या स्वभावावरून त्यांच्या एकत्रित असणारं जे द्रव्य आहे त्याचा स्वभाव जुळत नाही, तेव्हा त्या द्रव्याच्या ठिकाणी त्यांचा झालेला जो एकत्रित होणं जे आहे, समवाय जो आहे, तो विकृती विषम समवाय आहे. विकृती विषम समवेत असं ते समुच्चय किंवा असं ते अनेक रसात्मक द्रव्य. बरोबर. मग हा विकृती विषम समवेत अशी द्रव्य किंवा असा समवाय का बरं होतो? चक्रपाणी म्हणतो ह्याचे 3 हेतू दिलेत हे नानात्मकानां परस्परेण च उपहतानां अन्येष विकल्पनेहि विकल्पितानां. नानात्मकानां म्हणजे विविध प्रकारच्या गोष्टींच्या एकत्रित समुच्चयातून. जसं आपण एक साधी गोष्ट बघूया, रसांच्या बाबतीत सगळी द्रव्य पंचभौतिक आहेत, तरीही एकेका रसाचा आरंभ करण्यासाठी कुठले तरी 2च महाभूतांचं आधिक्य आपल्याला प्रत्ययाला येतं. नानात्मक असतात गोष्टी. ह्या समुदायाच्या ठिकाणी कुठल्या गोष्टीचा आरंभ दिसेल हे त्या नानात्मक गोष्टींपैकी कधीतरी कुणीतरी बदलत असतं. तुम्ही सगळ्याची बेरीज गोळाबेरीज करून हे असंच होईल असं सांगू शकत नाही. जसं पांचभौतिक द्रव्यामध्ये या द्रव्यामध्ये आम्लरसाचा आरंभ का नाही आणि मधुर रसाचाच आरंभ का आहे, ह्याच्यामध्ये तेज काहीच नाहीये का, अग्नितत्व नाहीच आहे का, असतं, पण ते तेजाचा आरंभ नाही करत. माधुर्याचा आरंभ होतो. उष्णवीर्याची द्रव्य असून सुद्धा मधुर रसात्मक असू शकतात. बरोबर आहे की नाही? ती आम्ल लवण किंवा कटू रसाची नसतात, किंवा मधुर रसाची असून सुद्धा शीतवीर्याची नसतात का? नानात्मकानं. पंचभौतिक द्रव्ये वेगवेगळ्या धर्माचा आरंभ करणार महाभूतांचा डॉमिनन्स हा वेगळा होऊ शकतो. सो नानात्मकानं. नानात्मक म्हणजे अनेक गोष्टी एकत्र येऊन झालेलं द्रव्य असतं. त्यामुळे तुम्ही 1 + 1 2 असं लावू शकत नाही. हे विकृती विषम समवेत अशा समुदायाचं कारण काय एक कारण की संयोग हे नानात्मक असतात. दुसरं कारण काय आहे, परस्परेणच्या उपहाताना, मी जो अर्थ सांगितलाय त्याचा, आणि अन्येष विकल्पने विकल्पिताना. अशा 3 कारणांमुळे विकृती विषम समवेत द्रव्यांमध्ये समुदायाचं तत्व हे त्याच्या घटकांच्या तत्वापेक्षा भिन्न निघू शकतं. बरोबर. आणि याने जो अन्वय केलेला आहे गंगाधराने, तो असा आहे की नानात्मकाना हा वरच्या ह्याच्याशी जोडून घेतलेला आहे. वरती काय म्हटलंय 9व्या सूत्रामध्ये, तत्र खलु अनेक रसेषु द्रव्येषु अनेक दोषात्मकेषु च विकारेषु. अनेक दोषात्मक, अनेक दोषात्मक म्हणजे अनेक दोषांनी युक्त, अनेक दोषांनी युक्त विकार म्हणजे अनेक दोषात्मक विकार, म्हणजेच नाना दोषात्मक विकार. अनेक रसात्मक द्रव्य म्हणजेच नाना रसात्मक द्रव्य. मग असं नाना रसात्मक द्रव्य, नाना दोषात्मक विकार म्हणजेच नानात्मक. जे एकापेक्षा नानात्मक हे विशेषण अशा द्रव्य आणि विकारांना त्यांनी जोडलेलं आहे ज्या द्रव्यामध्ये एकापेक्षा अनेक नाना रसात्मक, नाना रस असतात, आणि असा विकार ज्याच्यामध्ये नाना दोष असतात, म्हणून ते नानात्मकानां. त्यांनी तिथे द्रव्य आणि विकार हा शब्द घातला नाही, कारण तो दोघांनाही त्याला लागू करून घ्यायचा आहे, कुठल्या तरी एकाला नाही, म्हणून त्यांनी प्लेन नानात्मकानां म्हटलंय. म्हणजेच त्याचा अन्वय अर्थच असा घ्यायचा, नाना रसात्मकानां द्रव्याणां
नाना दोषात्मकानां विकाराणाम. अशा विकार आणि अशा द्रव्यांच्या बाबतीत काय आहे, ते विकृती विषम समवेत असतात. आणि त्यांच्या बाबतीत तसं का अनुभवायला येतं? कारण परस्परच्या उपहतानाम अन्येष विकल्पनेर विकल्पितानाम, अशी त्याचे हेतू आहेत. असे दोनच हेतू त्यांनी केलेले. आणि हे सगळं असल्यामुळे, अशी कारण मीमांसा असल्यामुळे, थोडक्यात ते विकृती विषम समवेत असा तो समुच्चय असल्यामुळे अवयव अनुमानेनं त्यांचे जे अवयव आहेत, म्हणजे एक एक रस किंवा एक एक दोष आहे, त्यांच्या प्रभावावरून अनुमान करून तुम्ही एकूण समुच्चयाचा प्रभाव स्वभाव हा निश्चित करू शकत नाही. अध्यवसातून न शक्य, तुम्ही त्या निश्चयापर्यंत जाऊ शकत नाही. मग अशा अवस्थेत काय बरं करायचं? तथा युक्ते हि समुदये समुदाय प्रभाव तत्वम एवं एव उपलभ्य ततो द्रव्य विकार प्रभाव तत्वम व्यवस्थित. तेव्हा एकूण समुच्चयाचा म्हणून जो प्रभाव आहे तो स्वतंत्रपणे जाणून घ्यायचा. तो समुदायाचा प्रभाव जाणून घेतला म्हणजेच त्या नाना रसात्मक द्रव्याचा स्वभाव समजतो किंवा नाना दोषात्मक विकाराचा प्रभाव समजतो. मग तो कसा जाणून घ्यायचा? एक साधी गोष्ट आहे. जसं एखादं द्रव्य आहे, त्या द्रव्याचा प्रभाव जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे काय काय मार्ग आहेत? एक, ते सुद्धा कार्यद्रव्यच असतं ना. एक गुळवेल जरी घेतली, एक शतावरी जरी घेतली, तरी काही हे मूळ कारण द्रव्य आहे का सिंगल? हे पण समुच्चयातूनच तयार झालेलं द्रव्य आहे की नाही? हे कार्यद्रव्य आहे. हे बांचभौतिक समुदायातून निर्माण झालेलं आहे. ह्याच्यामध्ये विकल्पना निर्माण होण्यासाठी ते कुठल्या प्रकारच्या जमिनीत आहेत, कुठल्या देशात, कुठल्या ऋतूत. आता साधी अमृता असेल तर तिचं तत्व समजण्यासाठी ती कुठल्या वृक्षांवर वाढली आहे याच्यावरून सुद्धा तिचा प्रभाव बदलतो की नाही बदलत? बदलतो. आमलकी सारखं द्रव्य हिमालयात उत्पन्न झालंय का इथे आपल्या महाराष्ट्रातल्या देशात उत्पन्न होतं, ह्याच्यावरून आमलकीचा प्रभाव तत्व बदलतं की नाही बदलत? त्या अन्यश्य विकल्पनेने विकल्पिताना त्याचा देश बदलला, विकल्पनाच झाली ना, गुणांमध्ये बदल झाला. तर आपण ह्या अशा एकेका द्रव्याचे, ही सुद्धा कार्यद्रव्यच आहेत, यांच्या गुणांपर्यंत कसे पोचतो बरं? तर पहिला निपाताने रस समजतो, आपण रस जाणतो. आणखीन त्याच्या वेगवेगळ्या कर्मांवरून आपण गुणांचंही अनुमान, रसावरूनही गुणांचं अनुमान करतो, कर्मांवरूनही गुणांचं अनुमान करतो. वीर्य जाणून, अधिवासाने वीर्य जाणून घेतो, मलमूत्रादींच्या ह्याच्यावरून त्याचा विपाक जाणता येतो. मुख्य हे सगळं आपण शब्द प्रमाणाने जाणतो. पण ज्याचं शब्द प्रमाणाने अस्तित्वात नाहीये माहिती, अशी द्रव्य कुठून तरी वापरात येतात की नाही? म्हणजे हरळू कसं वापरायचं हे ग्रंथात नाही सांगितलेलं. किंवा मला कोल्हटकर सरांचं आठवतं, ते मक्याचं कणीस जे होतं त्याचा पुढचे जे सगळे केस असतात ते सोनेरी, ते वाळवून त्याची चूर्ण करून ते मूत्रल म्हणून वापरायचे. आता हे कुठून कळलेलं असतं? कुठून तरी तुम्हाला कुठल्या तरी अनुभवातून, म्हणजे ग्रंथातल्या शब्दातून नसला तरी कुठल्या तरी पारंपरिक शब्दातून तुम्हाला हे कळतं, अरे हे मूत्रल. बरोबर आहे. म्हणजे जे आपल्या भेषज चतुष्कामध्ये पण सांगितलेत की जे गुराखी असतात, गावाकडचे वनांमध्ये फिरणारे लोक असतात की ज्यांना वनस्पतींविषयीची माहिती आहे, त्यांच्याकडून पण तुम्ही ग्रहण करा की हे द्रव्य कशासाठी वापरलं जातं, ते कशासाठी. तुम्ही त्याची चव पाहिली, रस समजला, गुण समजले, विपाकाचं अनुमान केलं, सगळं जरी कळलं तरी शेवटी द्रव्य म्हणून त्याचा जो स्वभाव आहे हे समजण्यासाठी कुठे ना कुठे साक्षात द्रव्य वापरून काय घडतं हेच समजायला लागतं. मग ते ज्यांनी पाहिलेलं आहे, जे त्याच्यासाठी वापरतात, त्यांच्याकडून कुठून तरी तुम्हाला ते शब्दांनी कळतं. त्यांनी कुठून तरी अशाच शब्दाच्या ट्रेडिशन मधून ते घेतलेलं असतं. मग अनुभवावरून त्या द्रव्याचं, वापरातून त्या द्रव्याविषयीचा आराखडा तुमचा पक्का 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 होत जातो. असंच तुम्ही कल्पाविषयी करता. कुठल्याही कल्पाचा अभ्यास करताना साधं सुटशेखर पण जाऊ दे, सितोबलादी चूर्ण जरी पाहायचं असेल, मोजकी द्रव्ये बरीचशी आहार्य वर्गातली आहेत, त्या एकेका द्रव्याचा तुम्ही कितीही स्वतंत्रपणे अभ्यास केला तरी त्यांचं एकूण ते काही सम प्रमाणामध्ये एकत्र झालेले नाहीये, काहीतरी प्रमाणामध्ये बदल आहे त्यांचा. बरोबर आहे. त्याच्यावरून एकूण सितोपलादी कसं वापरायचं याचं तुम्ही अनुमान केलं तरी प्रत्यक्ष सितोपलादी जेव्हा तुम्ही अनेक वेळा वापरत जाता
तेव्हा तुम्हाला सितोपलादी खरंच कसं आहे, त्याचं काम कसं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचा प्रभाव कसा आहे, इथपर्यंत तुम्ही पोहोचत जाता. म्हणजेच तुम्ही काय करता, एका समुदायाच्या तत्वापर्यंत, त्याच्या निश्चितीपर्यंत तुम्ही पोहोचता. त्यासाठी तुम्ही शब्दप्रमाण वापरता, बरोबर आहे, शब्दांनी आलेलं ज्ञान पण ग्रहण करता. तुमचे गुरु, तुमचे शिकवणारे लोक तुम्हाला जेव्हा सांगतात सितोपलादी असं असं वापरायचं, तोही शब्दच झाला त्यांच्या अनुभवातून आलेला. ग्रंथात मिळालेली फलश्रुती, अधिकार हा पण शब्दच झाला. त्यातल्या एकेका द्रव्यावरून केलेलं अनुमान हे आहे. पण एकूण समुदायाचं तुम्ही अनुमान प्रभावाचं कसं करता, ते औषध पुन्हा 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 वापरून पाहून त्याचं कसं कार्य होतं, त्यावरून तुम्हाला त्याचा प्रभाव समजत जातो. म्हणजे तुम्ही घटकांच्या स्वभाव प्रभावाच्या अनुमानानेही समुदायाचा प्रभाव जाणण्याचा प्रयत्न करता, पण समुदायाचा म्हणूनही प्रभाव तुम्ही स्वतंत्रपणे जाणत असता, ते कल्प वापरत असताना. तीच गोष्ट करायची, तीच गोष्ट करायची तुम्हाला. कारण काय आहे, सगळीच्या सगळी द्रव्य 100% प्रकृती समसमवायाने झालेली आणि सगळीच्या सगळी एकदम पूर्ण विकृती विषम समवेत आहे. असं एकदम तुम्हाला वॉटर टाईट कंपार्टमेंट्स किंवा एकदम असे 2 कॅटेगरीज आहेत समुच्चयाच्या, असं फार कमी असतं. बहुतेक वेळा असं असतं की एखाद्या समुदायातला काही भाग हा अनुमानाने जाणण्यासारखा असतो आणि काही भाग हा समुदाय म्हणून स्वतंत्र समजूनच घ्यावा लागतो. जेव्हा बराचसा व्यवहार हा अनुमानाने होण्यासारखा आहे घटक द्रव्यांवरून, तेव्हा प्रकृती समसमवायावर कारभार चालतो. जेव्हा खूप मोठा भाग हा वेगळा असतो, तेव्हा समुदायाचं तत्व जाणून घेत, प्रभाव स्वभाव जाणून घेतल्याशिवाय तुमचं कामच घडत नाही. म्हणून चिकित्सेचा आरंभ करताना सुद्धा तुम्हाला सूत्रस्थानात आठवत असेल तर व्याधीची चिकित्सा करताना सुद्धा पहिल्यांदा काय सांगितलंय, हेतुप्रत्यनिक चिकित्सा करा. हेतुप्रत्यनिक चिकित्सानी फळ नाही मिळालं तर व्याधी प्रत्यनिक चिकित्सा करा. म्हणजेच तुम्ही काय करता, हेतुप्रत्यनिक याचा अर्थ बाह्य हेतूंचा स्वभाव मुख्यत्वे दोष आहे. दोष हा अभ्यंतर हेतूच आहे व्याधीचा, बरोबर आहे की नाही. तुम्ही दोष प्रत्यनिक चिकित्सा करता आणि ती प्रत्यनिक चिकित्सा ज्या स्वभावाचे हेतू आहेत, ज्या गुणांचे हेतू आहेत त्यानुसार आणि ज्या गुणांनी दोष बिघडलाय त्यानुसार तुम्ही ती प्रिसाईज करत नेता, बरोबर आहे. जर तो प्रकृती समवायाने झालेला विकार असेल तर त्या दोषदुष्यांमधून जे काही घडलेलं आहे ते दोष चिकित्सेतून जेवढं, दोषांची चिकित्सा करूनच त्याची निर्गत लागते, कारण तोच त्या समुदायाचा प्रभाव असतो. पण जर समुदाय म्हणून त्याच्यात काहीतरी वेगळा प्रभाव निर्माण झालेला असेल तर तुम्हाला घटकांवरून केलेलं अनुमान हे त्याच्यासाठी चपखल विरोधी ठरत नाही. शेवटी व्याधीच्याच विरोधी तुम्हाला चिकित्सा, संप्राप्ती भंग करायचं तर व्याधीच्या विरोधी चिकित्सा करायला लागते. पण दोष विरोधी चिकित्सा, दोष प्रत्यनिक चिकित्सा करून ती समुदायाच्याही विरुद्ध ठरते, म्हणून व्याधीचा उपरम होतो. आणि जेव्हा तसा तो होत नाही तेव्हा तुम्ही काय करता, हेतू प्रत्यनिक सोडा व्याधी प्रत्यनिक वापरा. म्हणजे काय करता, समुदायाचा प्रभाव लक्षात घेता आणि तत्प्रत्यनिक काहीतरी करा. लक्षात येतंय, हीच गोष्ट सगळीकडे. बराचसा व्यवहार प्रकृती समसमवायावर चालला, बराचसा व्यवहार नाही त्याच्यावर चालू शकत, ते समुदायाचं स्वतंत्र तुम्हाला प्रभाव हा जाणावा लागतो. याच्यासाठी आणखीन साधं उदाहरण मी देईन की समान प्रत्यारब्ध द्रव्य, विचित्र प्रत्यारब्ध द्रव्य आणि प्रकृती समसमवाय आणि विकृती विषम समवाय त्याच्यामध्ये बिलकुल गल्लत करू नका. पण त्याच्यातही एक उदाहरण सांगते की आपल्याला असं वाटतं की यष्टी ही काय भाऊ मधुर मधुर शीत आहे किंवा गुक्षूर मधुर मधुर शीत आहे, म्हणजे हे समान प्रत्यारब्ध द्रव्य. पण जर मधुर मधुर शीत असतं, समान प्रत्यारब्ध असतं, तर कसं त्यांनी दीपन कार्य केलं असतं. मधुर मधुर शीत असलेली यष्टी कशी वामक ठरू शकली असती, शक्यच नाहीये ना. म्हणजे किती समान प्रत्यारब्ध वाटलं तरी त्या द्रव्यात थोडं वैचित्र्य तरी असतं ना. पण हरितची ही खूपच विचित्र प्रत्यारब्ध द्रव्य, कारण त्याची बरीचशीच कार्य ही युनिकच आहे. म्हणजे तुम्ही कषाय रस आणि वृक्ष बघायला गेलं तर एवढी शोधन करणारी, पाचन करणारी कशी होऊ शकेल, एवढं मलांचं अनुलोमन करणारी. कषाय सगळ्या स्रोतसांना बंद करणारा रस आहे आणि ही म्हणजे सगळ्या स्रोतसांना विमल करत जाते. कसं शक्य, खूपच विचित्र प्रत्यारब्धच आहे तिच्यात.
आणि शतावरीमध्ये, गोक्षुरामध्ये किंवा यष्टीमध्ये असणारं वैचित्र्य किती आहे? थोडंच आहे. तेवढं वैचित्र्य तुम्ही स्वतंत्र जाणा, बाकी समान प्रत्यरब्धाने बरीचशी त्यांच्या कामांची निर्गत लागते. हेच आपण बघतो की नाही बघत. तसंच हे विकृती विषम समवाय आणि प्रकृती समसमवाय बघा. नेहमी घटक द्रव्यांच्या रसांच्या प्रभावावरून रससमुच्चयाचं द्रव्याचं अनुमान नक्की करा. काही द्रव्य अशी असतील जी त्याच्यात अजिबातच बसणार नाहीत, त्या समुदायाचं स्वतंत्र अनालिसिस करायला शिका. बहुतेक वेळा दोषांच्या प्रभावावरून ते दोष एकत्र येऊन जो विकार करतायत त्याच्याविषयी तुम्हाला समजेलच. पण जेवढा भाग समजायचा राहील किंवा ज्या विकाराविषयी अजिबात समजणार नाही, तो समुच्चय मध्ये विकृती विषम समवेतत्व अधिकाधिक डिग्रीचं होत चाललंय. त्यामुळे समुदाय म्हणून त्याला स्वतंत्रपणे समजण्यासाठी अधिक प्रयास घ्यावे लागतील. लक्षात आलं? तस्मात 11-12 सूत्र. तस्मात रस प्रभावतः, द्रव्य प्रभावतः, दोष प्रभावतः, विकार प्रभावतः च तत्वम उपदेक्षामः. आणि म्हणून आम्ही सर्व प्रकारे तत्व सांगतोय. आम्ही रसांवरूनही तत्व सांगतोय, जेणेकरून तुम्ही अनुमानाने पुष्कळ काम करू शकाल. आणि द्रव्याचाही प्रभाव कसा जाणून घ्यायचा हेही सांगतोय. म्हणजे केवळ रसांवरून केलेलं अनुमान हे द्रव्यांचं सर्वंकष ज्ञान देण्यासाठी पुरेसं नाही. विशेषतः विकृती विषम समवेत द्रव्यांच्या बाबतीत, म्हणजे अनेक रसात्मक द्रव्यांच्या बाबतीत, म्हणून तिथे द्रव्य स्वभाव स्वतंत्र जाणायला लागतो. तसंच दोषाचं, तसंच विकाराचं. आता तत्र एष रसप्रभावः उपदिष्टः भवति. आता रसप्रभाव सांगून झालेला आहे. द्रव्य प्रभावम पुनरुपदेक्षामः. आता आपण द्रव्याचा प्रभाव बघूया. तैल सर्पिर्मधूनि वातपित्त श्लेष्म प्रशमनार्थानी द्रव्याणि भवन्ति. तैल, सर्पी आणि मधु हे वातपित्त श्लेष्म यांचं प्रशमन करणारी अशी द्रव्य आहेत. तत्र तैलम स्नेह, औष्ण्य, गौरव उपपन्नत्वात् वातम जयति सततम अभ्यस्यमानम. तैल हे स्नेह, औष्ण्य, गौरव यांनी युक्त असल्यामुळे, उपपन्नत्वात हे धर्म त्याच्या ठिकाणी असल्यामुळे ते वाताला जिंकतं. पण कधी? सततम अभ्यस्यमानम. जर सतत शीलनाने त्याचा तितका त्या गुणांचा उत्कर्ष हा शरीरामध्ये साधता आला तर तो त्या वाताला जिंकेल. रसदोष सन्निपातामध्ये म्हणजेच द्रव्य दोष सन्निपात, शरीरात गेलेल्या द्रव्याचे गुण किंवा ते द्रव्य त्या दोषावर कधी प्रभाव टाकू शकेल? जेव्हा त्याची क्युम्युलेटिव्ह स्ट्रेंथ तेवढी बिल्ट होत जाईल तेवढी. बरोबर आहे? त्या वाताला त्या अवस्थेत आणण्यासाठी प्रकुपित झालेला वायू आहे. तर तो कधीतरी एखाद्या इन्स्टन्सला केलेल्या एखाद्या प्रकोप हेतूनी तेवढा झालेला आहे का? एक साधी गोष्ट आहे. वृक्ष, शीत आणि लघु हे 3 गुण आपण घेऊ, जे स्नेह, उष्ण आणि गुरु या तैलाच्या गुणाच्या विरोधी. तर वृक्ष, शीत आणि लघु अशा कुठल्या तरी हेतूनी 1-2 वेळा 4 वेळा सेवन झाला आणि लगेच वात प्रकुपित झाला तर काही नाही, 1-2-4 वेळा स्नेह घेऊन बरं वाटेल ना लगेच. पण प्रत्यक्षात काय असतं? वृक्ष, शीत, लघु अशा गुणात्मक गोष्टींचं सेवन होत राहतं. जेव्हा शरीराला तेवढं रौक्ष, शैत्य, लाघव, खरत्व इत्यादी गुण येतात, हळूहळू वायू आप्यायमान होऊन तो वाढून प्रकुपित अवस्थेपर्यंत येतो. तर हा सगळा परिणाम रिव्हर्ट करायला स्नेह कितीही प्रत्यनिक असला तरी त्या वाताच्या ताकदीचं तुल्य ताकद ह्याची बिल्ट व्हायला पाहिजे की नको? कितीही शूर तुमचा योद्धा असला किंवा कितीही भारी तुमच्याकडे बॉम्ब असला तरी समोरच्या शत्रूकडून त्याची स्ट्रेंथ काय हल्ला करतानाची त्याच्याशी तुल्य होऊ शकेल एवढी स्ट्रेंथ तुमची असल्याशिवाय तुम्ही लढू शकाल का? अभिमन्यू प्रत्येकापेक्षा चांगला योद्धा असेल, पण जर सगळे मिळून त्या एकट्यावर तुटून पडले तर तो सगळ्याचा निग्रह करू शकणार आहे का? नाही करू शकणार आहे.
त्यामुळे प्रकुपित दोषाचं बल किती आहे त्याचा निग्रह करण्यासाठी त्याच्या प्रत्यनिक म्हणून तुम्ही जे वापरताय त्याचं बल हा तितकं उत्कर्ष त्या बलाचा होण्यासाठी तो तो गुणांनी अत्यंत उत्तम आहे. ते म्हणजे सर्व द्रव्यांमध्ये वातग्न कार्य करण्यासाठी वाताला घालवू शकेल असा सर्वात उत्तम द्रव्य प्रभाव तैलाचा. पण तो प्रभाव असून सुद्धा त्या वाताचं एकूण बळ जेवढं आहे त्याला तो कॉन्कर करू शकेल एवढं बळ त्या तेलामध्ये कसं येईल. तर सतत 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 त्या तेलाचं शीलन झालं तर ते होऊ शकेल. लक्षात येते. जी गोष्ट अहितकर हेतूंच्या वारंवार सेवनातूनच विकृती होते ना. अल्प विरुद्धांना सारखा हेतू सुद्धा अल्पमात्र झाला तर वितत होतो. त्यामुळे विषम हेतू सुद्धा अहितकर हेतू सुद्धा क्वचित अल्पमात्रेत झाले तर वितत होतात. कधी ते दोषाला कारण ठरतात जेव्हा ते तितक्या प्रमाणात घडत राहतात ते. मग प्रत्यनिक गोष्ट सुद्धा तितक्या प्रमाणात चिकित्सा म्हणून घडत राहिली सतत त्याचं शीलन होत राहिलं शरीराला तो स्वभाव त्याचा सतत मिळत राहिला तर त्या दोषाचा निग्रह होऊ शकेल. म्हणून सततम अभ्यस्यमानम हे अत्यंत महत्वाचे. वायू कसा आहे. वातोही रौक्ष शैत्य लाघवोपपन्ना विरुद्ध गुणो भवती. वायू हा रौक्ष शैत्य लाघव या धर्मांनी युक्त असलेला तैलाच्या विरुद्ध गुणाचा असतो. विरुद्ध गुणसन्निपातेही भूयसा अल्पम अवजीयते. जेव्हा रस आणि दोष सन्निपात म्हणजेच द्रव्य आणि दोष सन्निपात शरीरात घडणारे तेव्हा विरुद्ध गुण एकमेकांच्या विपरीत गुण असणारी ही दोन द्रव्ये तैल आणि वायू तर त्याच्यामध्ये जो भूयस्त्वानी असणारे जो अधिक बलवान अधिक वीर्याचा असेल तो वीर्य इन द सेन्स हे एकूण बल हे त्याच्या वीर्य आणि त्याचं प्रमाण त्याचं मान हे दोन्हीनी येणार आहे. तर तसं भूयस्त्व आलं तर जो अल्प आहे त्याला तो जिंकू शकेल. आणि म्हणून त्या वाढलेल्या वायूला जिंकण्यासाठी तेवढं भूयस्त्व शरीरामध्ये त्या तेलाचं यायला हवं. तस्मात तैलम वातम जयती सततम अभ्यस्यमानम. सतत अभ्यास केला असता ते वायूला जिंकतं. सर्पीही खलु एवम एव पित्तम जयती. अशाच प्रकारे घृत हे पित्ताला जिंकतं. माधुर्यात शैत्यात मंदत्वाच्च. कारण सर्पी जे आहे ते मधुर शीत मंद या गुणांनी या धर्मांनी युक्त आहे आणि पित्त त्याच्या उलट अमधुर. तर पित्त वास्तविक कुठल्या रसाचे आहे. कटू मुख्य रस कटू पित्त आणि अम्ल हे पित्ताचे मुख्य रस आहेत. त्यातला कटू सगळ्यात प्रमुख. कटुस्कंदामध्ये पित्त येईल ना. पित्त हा सगळ्यात महत्वाचा रस आहे कटू. त्याच्या खालोखाल अम्लपित्त. पण हे सगळे कसे आहेत मधुराच्या विपरीत आहेत म्हणून अमधुरम असं म्हटलंय. उष्ण तीक्ष्णंच असं पित्त आहे आणि त्याच्यामुळे घृतही नित्य अभ्यास केला असता पित्ताला जिंकतं. मधूच श्लेष्माणम जयती. मध कफाला जिंकतो. का रौक्षात तैक्ष्ण्यात कषायत्वाच्च. वृक्ष तीक्ष्ण आणि कषाय असल्यामुळे. श्लेष्मा ही स्निग्धो मंदो मधुर. श्लेष्मा कफ हा स्निग्ध मंद मधुर आहे. यच्च अन्यदपि किंचित द्रव्यम एवमेव वातपित्त कफेभ्यः गुणतो विपरीतम स्यात् तच्च एतान जयति अभ्यस्यमानम. अशाच प्रकारे जे जे किंचित जे कुठलं बाकीचं द्रव्य आहे जे वातपित्त कफांहून गुणांनी विपरीत आहे त्यांचं जर सतत शीलन केलं गेलं तर ते त्या त्या दोषांना जिंकतं. काय वेगळं सांगितलं रसप्रभावापेक्षा. रसप्रभावात हेच सांगितलंय ना की मधुर अम्ल लवण असतात ते वाताला जिंकतात. तर ते रस हाही गुण आहे. आपण ही गुणांची शृंखला वाढवू नाही शकत. जसं मधुर अम्ल लवण हे रस वाताला जिंकतात तसा उष्ण गुण वाताला जिंकतो. बरोबर आहे. तसा गुरुगुण वाताला जिंकतो. लक्षात येते का. जर रस म्हणजे गुण पण झाले आहाराचे बरोबर आहेत किंवा कुठल्याही द्रव्याचे. तर जर गुणांचाच प्रभाव आपल्याला पाहायचा आहे रसाचाच प्रभाव आपल्याला पाहायचा आहे
तर स्नेह, औष्ण्य, गौरव यांनी युक्त असणारं तेल वायूला जिंकतं. ह्याच्यात रसप्रभावापेक्षा भिन्न काय कळलं द्रव्य प्रभाव म्हणून? हे रसप्रभावाने कळत होतं ना. मग द्रव्य प्रभाव वेगळा का जाणायचा? रस हे रस फक्त काही 6 रस नाहीयेत ना, रसांसहच रसां तो एक मधुर रस घेतला तर तो त्याच्या साहचर्याने आपल्याला माहितीये की स्निग्ध गुण असणारे, गुरुगुण असणारे, शीतगुण असणारे असणारच आहे. त्याच्यामध्ये वेगळं हे आहे, महत्वाची गोष्ट म्हणजे एक स्निग्ध आणि गुरु हे गुण साहचर्याने एकत्र येतील, पण उष्ण हा काही साहचर्याने त्याच्या सह येणारा गुण नाही. बरोबर आहे. स्निग्ध गुरु गोष्टी या प्रायः शीत असते. म्हणजे तैल हे कसं आहे? तैल हे द्रव्य कसं आहे? फक्त हे काही समान प्रत्यारब्ध द्रव्य नाही. फक्त त्याच्या रसांच्या गुणांवरून संपूर्ण त्या द्रव्याचे गुण तुम्ही जाणू शकत नाही. त्याच्यामध्ये वैचित्र्य आहे, कारण त्याच्यात स्निग्धता आहे, गुरुता आहे, पण तरीही त्याच्यामध्ये औष्ण्य आहे. सो हे थोडस समान प्रत्यलब्ध द्रव्यापेक्षा ऑफबीट जाणार आहे. त्याच्या पुढे जाऊन मगाशी मी खरं तर ह्याची हिंट देऊन ठेवली होती आपण रसप्रभाव बघत असताना, की मधुराम्ल लवण रस हे किती तुम्ही म्हटलात की वाताचं शमन करेल, कफाचं वर्धन करेल, पण प्रत्यक्षात एखादं मधुराम्ल लवण रसाचं द्रव्य खरंच वाताचं शमन करेल का कफाचा प्रकोप करेल हे कशावर ठरणार आहे? हे कशावर ठरणार आहे? हे अल्टिमेटली द्रव्य प्रभाव लिमिट करतो. जर दोष प्रशमन करणारं किंवा स्वस्थहित द्रव्य असेल तर मधुराम्ल लवण हे कसे काम करतील, आणि कोपन स्वभावाचं द्रव्य असेल तर मधुराम्ल लवण हे कसे काम करतील हे बदलणार आहे की नाही? कोपन स्वभावाच्या द्रव्यामध्ये मधुर रस हा कफ प्रकोपाला कारण ठरू शकेल, आणि स्वस्थहित द्रव्यामधला मधुर रस हा समदोष असताना कफ प्रकोप करणार नाही. जसं क्षीर, घृत, वृद्ध कफ अवस्थेत ते घेऊन येत हे बरोबर, पण समत्व असताना क्षीर किंवा घृत हे कफाचं वर्धन करत जाणार आहेत का? नाही जाणार आहेत. पण गुड तसा नाहीये. गुड हा स्वस्थहित नाही, शीलनीय नाही, तो कफाचं अत्यधिक वर्धन करणार आहे मधुर असूनही. जर सतत गुड सेवन केलं तर कफ वाढणार, क्लेद वाढणार शरीरात. लक्षात येतंय? म्हणून तो शीलनीय नाही, त्याचा सतत अभ्यास करायचा नाहीये. बरोबर? म्हणजे तुम्ही तैल या गोष्टीचा तुम्ही सतत अभ्यास करू शकता, कारण ते अत्यंतिक दोष प्रशमन स्वभावाचं आहे. म्हणून दुसरं कुठलं तरी तुम्ही स्निग्ध गुरु उष्ण द्रव्य शोधून काढलीत तर ती सगळीच नित्य अभ्यासाने अशा प्रकारे वातशमन करू शकतील याची गॅरंटी नाही. ही गॅरंटी तुम्हाला तैल देतं, कारण तैलाचा तो द्रव्य प्रभाव आहे, म्हणून तो इतका उत्कृष्ट वातशामक आहे. लक्षात येतंय? हे केवळ गुणांच्या, केवळ रसप्रभावावरून जाणण्यासारखं कार्य नाही, कारण रसप्रभावातून दोषांचा जसा प्रकोप सांगितलेला आहे, सॉरी, दोषांचं जसं शमन सांगितले रसप्रभावानी, तसं रसप्रभाव हा दोष वर्धन करणारा पण आहे ना. त्यामुळे हा नक्की दोषांचं शमन करेल का वर्धन करेल हे द्रव्य प्रभाव डिफाईन करतो. मग द्रव्य प्रभाव जर असा असेल की हे शमन स्वभावाचं आहे, दोष प्रशमन स्वभावाचं आहे किंवा स्वस्थहित स्वभावाचं आहे, तर ते नित्य अभ्यासासाठी योग्य आहे. जर ते कोपन स्वभावाचं आहे तर प्रायः ते कसं असतं?
बऱ्याचदा ते वेगवेगळ्या व्याधींचा विकृतीचा हेतू असतं किंवा चिकित्सेमध्ये त्याचा उपयोग अत्यंत अवस्थित असतो. उदाहरण घेऊया, कुलत्थ. कुलत्थ उत्तम वातग्न द्रव्य आहे की नाही? निश्चित आहे, पण अत्यंत कोपन स्वभावाचं आहे. मग कुठल्याही वातविकारामध्ये सुद्धा कुलत्थाचं शीलन करा असं येईल का? नाही येणार. अवस्थित कितीही वातग्न असलं तरी अवस्थित प्रयोग येईल. दधी वातग्ने म्हणून दधीचं शीलन करा वातशमनासाठी असं येईल का? त्याचा प्रयोग अवस्थिक आहे, कारण ती कोपन द्रव्य. मग शीलन करा हे कधी येईल? वाताचं शमन तर करेलच, पण अन्य गोष्टींसाठी, अन्य जे दोष आहेत, धातू आहेत, त्यांचं स्वास्थ्य न बिघडवता वाताचं शमन करत राहील. हाही अभ्यास करण्याचा निर्देश असणाऱ्या द्रव्यांमध्ये हा एक ऍडिशनल स्वभाव असतो. म्हणून जी अभ्यासासाठी आलेली आहेत अशा प्रकारची द्रव्य, हा द्रव्य प्रभाव निश्चितपणे दोषप्रशमन किंवा स्वस्थ हित या प्रकारचा असतो. कोपनत्व त्याच्या ठिकाणी नसतं. लक्षात येतंय का? आणि हे तुम्हाला केवळ रसप्रभावावरून समजणार नाही, यासाठी हा द्रव्य प्रभाव स्वतंत्र आहे. तुम्ही दुसरी कितीही स्निग्ध उष्ण गुरुद्रव्य शोधा, ती तैलासारखी वातशामक असणार नाहीत. तुम्ही दुसरी कितीही मधुर शीत आणि मंद द्रव्यांची तर काहीच कमतरता नाही, पण ती घृतासारखी पित्तशामक असू शकणार नाही. आणि तसंच गोष्ट मधाची आहे, की मध जसा कफग्न आहे, तशी दुसरी रूक्ष तीक्ष्ण कषाय द्रव्य ही सतत अभ्यास करून कफग्न कार्य अशी उत्तम रीतीने करतील आणि ती अभ्यास करण्यास योग्य असतील, अशा प्रकारची दुसरी द्रव्य तुम्हाला क्वचितच सापडतील. बाकी त्यामुळे बहुतेक गोष्टींचा प्रयोग हा, याचा अर्थ ही तीनच द्रव्य केवळ अभ्यास करण्यास योग्य आहेत असं नाही. अभ्यास करण्यासाठी रसायन स्वरूपाचं कार्य करणारी अनेक इतरही द्रव्य आहेत, पण तो द्रव्य प्रभाव जाणून घेतल्याशिवाय तुम्हाला जाणता येत नाहीत. केवळ रसांवरून, गुणांवरून हे अनुमान करणं शक्य नसतं. अथ खलु त्रीणी द्रव्याणी नाती उपयुंजित. किती वाजले? सलोनी, हो मॅडम. हो. 10:15 झालेत. हो. थांबायचं का आपण? कारण हा ना, नाती उपयुंजित हे प्रकरण परत मोठं आहे बऱ्यापैकी. हो. हो. हा, अधिकरण तर एक हे झालं. बरं, फक्त एक असं आहे की शुक्रवारी गुरुकुलाचा समारोप आहे, म्हणून मी गुरुकुलात असणार आहे. तर मला उद्या रात्रीच तास परत घ्यायला काही अडचण नाहीये. तर तुम्ही म्हणालात तर उद्या रात्रीच घेऊ, नाहीतर मग पुढच्या बुधवारी घेऊ. चालेल मॅडम. काय काही चालेल? हरकत नाही. उद्या उद्या पण चालेल. हा, म्हणजे खूप खंड नाही होणार. तर मग उद्या रात्री 9 ते 10 हे प्रकरण पाहू. मग शुक्रवारी तास नसेल. ठीक आहे? हो. हो. चालेल. ओके. चालेल. येस. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. शंका असतील काही तर ग्रुपवर टाकल्या तरी चालतील, व्हॉट्सॲपवर, किंवा उद्या 9 ते 10च्या आधी एक 5 मिनिट तुम्ही सांगितलं तरी चालेल. आपण उद्या घेऊयात नक्की शंका. चालेल. लीव्ह केलं तरी चालेल ग्रुप. गुड नाईट.